नमस्कार प्रेक्षकांनो, या मुरंबा मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही रमा एक खूप मोठा चमत्कार करताना दिसणार आहे. ज्या रमाला शेफला भेटण्यासाठी येऊ नये असं अय्याजी सांगत असते, त्याच रमामुळे मुकदम कुटुंबावर खूप आनंदाचे दिवस येणार आहेत. त्यांना खूप मोठा इन्व्हेस्टमेंट भेटणार आहे आणि ही रमा पुन्हा एकदा सिद्ध करताना दिसणार आहे की पैसाच सगळं काही नसतो आणि फॅशनेबल राहणंच सगळं काही नसतं. खूप साधेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वभाव हाच खूप महत्त्वाचा असतो आणि हे पुन्हा एकदा ती दाखवून देणार आहे. तर प्रेक्षकांनो, रमाला न येण्यासाठी ही रेवा प्रचंड अडथळे निर्माण करते, तरीसुद्धा ती एकटीच भेटायला जाते आणि भेटायला जात असताना मध्ये खूप पाऊस पडल्याने तिचा अवतार खूप बेकार होतो. तिच्या अंगावर चिखल उडलेला असतो आणि त्याच अवस्थेत ती आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर रेवा तिला अडवण्याचा प्रयत्न करते, परंतु अक्षय तिला अडवू देत नाही. त्याच अवस्थेत तो आतमध्ये घेऊन जातो आणि खूप मानाने आणि सन्मानाने रमाची माझी बायको म्हणून ओळख करून देतो. आधी या शेफचा थोडासा गैरसमज होतो, परंतु तिच्या स्वभावाने वागण्याने त्याचं मन थोडंसं तिच्याविषयी बदलतं आणि तिने जो डबा आणलेला असतो याविषयी तिला विचारतात की हे डबा कशाला आणलाय, काय आहे. तेव्हा ती बोलते की आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय, रिकाम्या हाताने कसं जाणार, म्हणून तुमच्यासाठी हे काहीतरी स्पेशल बनवून आणलंय. आधी तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना खूप गावंढळपणा आणि बेकार वाटतं, परंतु हा शेफ तिच्या हातचा डबा घेतो आणि त्याची टेस्ट घेतो आणि ही टेस्ट पाहिल्यानंतर तो खूप आणि प्रचंड आनंदात दिसतो आणि तिला ही टेस्ट खूप आवडते आणि तिच्या हातचं खाल्ल्याने हा शेफ खूप खुश होतो, आनंदात असतो. हे पाहून सगळ्यांना नवल वाटतं. पण या सगळ्यामध्ये आय्याजीही काही बोलणार, पण तीही जरा खुश दिसते, कारण या शेफला जर आपण खुश केलं तर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्सर आपल्याला येऊ शकतो आणि खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळू शकतं. आणि हा जो शेफ आहे तो रमामुळे या मुकादम कुटुंबावर खूप खुश दिसतोय आणि याचाच फायदा मुकादम कुटुंबाच्या बिझनेसला होणार आहे. या सगळ्यामध्ये अक्षयला या रमावर खूप गर्व वाटणार आहे.